दिल्लीतल्या आंदोलनाचे लातूरमध्ये सुद्धा पडसाद उमटले। वंचितचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळालं आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी वंचितकडून करण्यात आली। या जो लाठीचार्ज झालेला आहे, ज्या सिव्हिल कोडमध्ये आलेल्या पोलिसांनी मारहाण केलेली आहे, त्याच्यामध्ये एका तरुणीचा मृत्यू झालेला आहे। आपण पाहिलं असेल ती तरुणी मरत पावलेली आहे, तिला मी तर श्रद्धांजली वाहते। आणि असा प्रकार या भारत देशामध्ये अतिशय निंदनीय आहे, याचा इथं मी धिक्कार करते। आणि या सरकारचे गृहमंत्री असतील, शिक्षण मंत्री असतील, याचा राजीनामा आम्ही तीव्र निषेधात आम्ही मागत आहोत आणि त्यांचा हा राजीनामा झालाच पाहिजे। आज आम्ही बंदच्या अनुषंगाने जे सरकार या देशातील तरुण असतील, तरुणांवर जो लाठीचार्ज झालेला आहे, त्यांची डोकी फोडण्यात आले, रक्तबंबाळ करण्यात आलेला आहे, त्या अमानुष लाठीचार्जच्या विरोधामध्ये, कारण जर भविष्यावर जर घाला हे सरकार जर घालत असेल तर त्याच्या विरोधामध्ये आपण कुठेतरी आवाज उठवणं गरजेचं आहे। आणि तो आवाज वंचित बहुजन आघाडी आज या महाराष्ट्रामध्ये उठवलेला आहे आवाज, आणि त्या अनुषंगाने आज इथला आम्ही बंद पाळलेला आहे। नागपूरमध्ये सुद्धा वंचित बहुजन आघाडीनं आंदोलन केलेलं आहे। काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी यावेळेला ताब्यातही घेतलंय। दिल्लीतल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ आंदोलन यावेळेला करण्यात आलेलं आहे। स्वागत। काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी आज संध्याकाळी 6 वाजता आपल्या निवासस्थानी दोन्ही सभागृहातल्या काँग्रेस खासदारांची महत्वाची बैठक बोलावलेली आहे। संसदेचं पावसाळी अधिवेशन सध्या सुरू आहे आणि विद्यार्थी आंदोलनाचे पडसाद संसदेत देखील उमटताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। सरकारनं एकीकडे चर्चेची तयारी दर्शवलेली आहे, मात्र मोठा गोंधळ संसदेच्या दोन्ही सभागृहात होत असल्याचं गेले 4 दिवस आपण सातत्यानं पाहतो आहोत। 4 दिवस दोन्ही सभागृहांना तहकूब करावं लागलेलं होतं, कोणत्याही प्रकारचं कामकाज होऊ शकलेलं नव्हतं। मात्र आता राहुल गांधी यांनी पक्षाच्या खासदारांची, दोन्ही सभागृहातल्या खासदारांची महत्वाची बैठक संध्याकाळी 6 वाजता म्हणजे पुढच्या 40 मिनिटांमध्ये बोलवलेली आहे। या बैठकीमध्ये काही महत्वाचे निर्णय राहुल गांधींकडून घेतले जातात का, हे पाहणं महत्वाचं असेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।